नमस्कार मंडळी. साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यापासून ज्ञानदा ट्रोलर्सच्या निशाणावर असल्याचं पाहायला मिळते. या जोडीचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्याच्या एका गटाने थेट ट्रोलिंगचा रस्ता धरला. मराठी सिनेसृष्टीमधील 2025 हे वर्ष खऱ्या अर्थाने लगनसराईचं वर्ष ठरलं. सुरुवातीला प्राजक्ता गायकवाड, त्यानंतर सोहम बांदेकर आणि अगदी अलीकडे सोशल मीडियाचा लाडका सूरज चव्हाण एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढताना दिसल्या. पण या सगळ्यात एक अभिनेत्रीनं गुपचूप आपला साखरपुडा उरकून घेत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ती म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर. मात्र या आनंदाच्या बातमीसोबत सोशल मीडियावर एक वादालाही तोंड फुटलं आहे. ठिपक्यांची रांगोळीमधली लाडकी अप्पू असो किंवा सध्या लग्नानंतर होईलच प्रेममधील प्रेमळ काव्या, ज्ञानदाने आपल्या निरागस सौंदर्याने प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घातली. गेल्या काही दिवसांपासून ज्ञानदाच्या इंस्टाग्रामवर लग्नाचे संकेत मिळत होते. कधी हिरवा चुडा तर कधी हातावरची दाट मेहंदी. तिने एक व्हिडिओ शेअर करत ठरलं कळवतो लवकर असं लिहून चाहत्यांना उत्सुकता आणली होती. अखेर ज्ञानदानं तिच्या आयुष्याच्या जोडीदाराचा चेहरा जगासमोर आणला. साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यापासून ज्ञानदा ट्रोलर्सच्या निशाणावर असल्याचं पाहायला मिळतंय. या जोडीचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या एका गटाने थेट ट्रोलिंगचा रस्ता धरला. हर्षद आणि ज्ञानदा यांच्या वयाचं मोठं अंतर असल्याचं सांगत अनेकांनी हर्षदला चक्क काका म्हणून संबोधलं. नेटकऱ्यांनी ज्ञानदाच्या साखरपुड्याच्या पोस्टवर काही बोचऱ्या कमेंट्स केल्या. एकाने म्हटलं, काव्याताई तुला नवरा शोभून दिसत नाही. दुसऱ्याने म्हटलं, खरं सांगायचं तर तो तुझ्या वडिलांसारखा दिसतो. आणखीन एकाने लिहिलं, जोडी अजिबात सूट होत नाही, तू पुन्हा विचार करायला हवा होता. एकीकडे ट्रोलिंग सुरू असलं तरी दुसरीकडे ज्ञानदाचे खरे चाहते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ज्ञानदा आणि हर्षदची मैत्री आजची नसून तब्बल 6 वर्षापासूनची आहे. 2019 मध्ये तिने हर्षदसोबतचा फोटो शेअर केला होता. एका माणसाचं बाह्य रूप पाहून त्याला जज करणं चुकीचं आहे, अशा शब्दात सुज्ञ चाहत्यांनी ट्रोलर्सला उत्तर दिलं. ही तिची प्रायव्हेट लाईफ आहे, तिला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असंही समर्थकांनी म्हटलं आहे.